हाय फ्रेंड्स, आज आपण खूप छान आणि मस्त चिलापी मासा ज्याच्यामध्ये अतिशय कमी काटे असतात, सहज खाणे शक्य होते असा पाहायचा आहे. तळलेला चिलापी मासा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यासाठी आपण मैदा घेतलेला आहे. मैदा थोडाच घ्यायचा आहे, कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण घरकुल मसाला, ब्लॅक चिली पावडर म्हणजे काळी चटणी, येसूर, लाल आपली घरची चटणी आणि आंबारीची लाल चटणी, धना पावडर पण टाकायची आहे. तेच आपण परत टाकलेलं आहे. काळी चटणी, लाल चटणी आणि आंबारीची चटणी, घरकुल मसाला हे परत थोडं थोडं टाकलेलं आहे. आणखी घरकुल मसाला, काळी चटणी, लाल चटणी, आंबारीची चटणी आणि धना पावडर हे टाकलेलं आहे आपण. आता आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आपण पेस्टमध्ये पण मीठ टाकायचं आहे, ह्याच्यात पण, म्हणून थोडंच टाकायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण लेमन ज्यूस, लिंबाचा रस टाकून चांगलं मिक्स करायचं आहे. पाणी ओतून चांगलं त्याचं भज्यासारखं पीठ बनवायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मासे बुडवून तळायचे आहेत. असं पीठ बनवायचं आहे. हे पहा, असं या पद्धतीने छान पीठ बनवून घ्यायचं आहे. चिलापी मासा जो असतो तो खूप छान लागतो चवीला. इतर कोणत्याही माशांपेक्षा हा खूप छान लागतो. आता याच्यामध्ये आपण थोडी गार्लिक, जिंजर, कोरिएंडर म्हणजे लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि खोबऱ्याची मीठ घालून केलेली पेस्ट टाकलेली आहे. थोडंसं चाकून बघून ह्याच्यामध्ये मीठ बघून हे मिश्रण थोडंसं चाकून बघायचं आहे. मग मीठ टाकायचं. आता ह्या कलरमध्ये सुद्धा थोडंसं मीठ असते आणि कलर जो आहे तो थोडा टाकायचा. नाही टाकला तरी पण चालते, पण दिसायला छान दिसते म्हणून थोडासा कलर टाकायचा आहे. आणि ह्याच्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. परत एकदा चांगलं घ्यायचं आहे. आता जो आपण चिलापी तळणार आहोत तो चिलापी उकडून किंवा रश्यात घेतलेला नाही, रस्सा करून काढून घेतलेला नाही. आपण मुंडक्याचा रस्सा केलेला आहे. आणि जो चिलापी मासा जसा असतो त्याला तसंच आपण मिश्रणामध्ये बुडवून तळायचं आहे. आता आपण त्यासाठी एक तव्यामध्ये तेल गरम केलेलं आहे. 2 पळ्या तेल ओतून केलेलं आहे. आपल्याला पाहिजे तेवढं तेल ओतायचं किंवा जास्त नाही ओतलं चालते. आणि त्याच्यामध्ये काळी चटणी आणि मीठ टाकून आपण ते चांगलं मिसळून नंतर त्याच्यामध्ये एक एक करून असे मासे सोडून चांगले तळून घ्यायचे आहेत. हे पहा, तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या माशांना आणि किती मस्त दिसत आहेत. एकदम छान चटपटीत खूप छान मासे लागतात. हे सगळ्यात जास्त खाल्ला जाणारा हा मासा आहे चिलापी. आणि चिलापीनं खूपच ह्याच्यामध्ये फक्त एक काटा टिकतो आणि लहान मुलांनासुद्धा हे खायला खूपच छान लागतात. आता ह्याचे जे मुडके आहेत ते बघा साईडला दिसत आहेत. मुडक्याचा आपण रस्सा केलेला होता. रस्सा पण ह्याचा छान बनतो. आणि हे मासे आपण असे तळून घेतलेले आहेत. या पद्धतीनं तुम्ही छान चिलापी मासा असा तळून खाऊ शकता. छान दिसत आहे. अशा अनेक वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अतिशय मस्त एक वेगळी चव अशी दिसत आहे. नक्की करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.